गर्जुनिया केला हिंदोत्सव साजरा, गर्जुनिया केला हिंदोत्सव साजरा, हे शिवराया तुम्हास मानाचा मुजरा। छत्रपती शिवरायांच्या विचारांना वंदन करून सबंध महाराष्ट्रामध्ये असलेली जनभावना स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाप्रती असलेल्या संवेदना आज प्रत्येक व्यक्तीमध्ये दिसत आहेत। आणि कोण होते संतोष पंडितराव देशमुख, काय कार्य होतं त्यांचं? संतोष अण्णा यांचा जन्म हा 11 जून 1981 साली मस्साजोग येथे त्यांच्या मामाच्या गावी झाला। तसं संतोष अण्णा मूळचे बार्शीचे, परंतु बार्शी येथील बस स्टँड व मार्केट यार्डच्या उभारणीमध्ये देशमुख कुटुंबियांची जागा ही संपादित झाली। त्यामुळे नाईलाजास्तव 10वी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर वसंत महाविद्यालय केज येथे त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले व MA ची पदवी प्राप्त केली। यानंतर त्यांनी मस्साजोग येथे वडिलांच्या बरोबर शेतीमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली व पारंपरिक शेती व्यवसाय त्यांनी स्वीकारला। संतोष अण्णा यांनी शिक्षण घेत असतानाच मस्साजोग येथील गावामध्ये आपल्या स्वभावामुळेच मोठा मित्रपरिवार निर्माण केला। त्यांच्या बोलण्याची लकब, त्यांचा सुस्वभाव, मितभाषी बोलणे आणि यातूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। त्यानंतर अण्णा एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी स्वतःच्या पत्नीला देखील समाज कार्यामध्ये सहभागी करून घेतले आणि संपूर्ण कुटुंब हे मस्साजोग येथे समाज कार्यामध्ये कार्यरत झाले। लोकाग्रहास्तव संतोष अण्णांनी त्यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांना सन 2017 साली सरपंच पदाच्या निवडणुकीला उभे केले आणि लोकनियुक्त सरपंच म्हणून त्या निवडून देखील आल्या। यावरून संतोष अण्णा आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल मस्साजोग येथील संपूर्ण नागरिकांबरोबर असलेला ऋणानुबंध दिसून येतो। यातूनच पुढे संतोष अण्णा स्वतः 2022 साली सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता उभे राहिले व ते देखील लोकनियुक्त सरपंच म्हणून उदयास आले। संतोष अण्णांची मुलगी वैभवी जसं म्हणाली की माझे बाबा घरात फार कमी वेळ द्यायचे, परंतु जितका वेळ असायचे तेव्हा त्यांच्या बरोबर राहण्यामध्ये आम्हाला फार आनंद मिळायचा। हे विश्वचे माझे घर असे संबोधले जाते, तसे संपूर्ण मस्साजोग हेच माझं घर आणि मस्साजोग मधील प्रत्येक व्यक्ती असताना संतोष अण्णा 7 जुलै 2016 रोजी पहिले झाड स्वतःच्या हाताने गावाच्या वेशीवर लावले। लोक आपल्याला विसरतील, आपले कार्यही विसरतील, पण आपण लावलेल्या झाडाच्या सावलीला ते कधीच विसरणार नाहीत। आपण नसलो तरी आपण लावलेल्या झाडांमुळे मस्साजोग मधील नागरिकांना त्या झाडाच्या सावलीचा आनंद घेता येईल। त्या झाडांच्या रूपाने मस्साजोगच्या नागरिकांवर आपल्या मायेच्या सावलीचा हात कायम ठेवतील। अण्णांनी आपल्या गावात घनवण प्रकल्प सुरू केला। या माध्यमातून 1 किलोमीटर परिसरामध्ये त्यांनी स्वतःच्या हाताने वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संवर्धन केले। घनवण प्रकल्पांतर्गत अण्णांनी गावामध्ये विविध प्रकारची 2000 झाडे लावून त्यांचे संगोपन केले आहे। झाडांचे महत्त्व हे अण्णांनी फार पूर्वीच ओळखले होते आणि याच माध्यमातून पर्यावरणाचा समतोल सांभाळण्याकरिता अण्णांनी झोकून देऊन वृक्षांनी ओळखले होते आणि याच करिता पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब आपण मस्साजोगच्या मातीत कसा साठवून ठेवू शकतो याकरिता अण्णांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जलसमृद्ध अभियान सुरू केलं। या अभियानामध्ये
अण्णांनी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा किती भीषण आहे हे ओळखून याच्यावर आपण काम करणं किती गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला आपण जलसमृद्ध करू शकतो. म्हणून अण्णांनी कंपार्टमेंट बंडिंग, शेततळे अशा प्रकारची कामे सुरू केली. अण्णा एवढ्यावरच थांबले नाहीत, तर अण्णांनी याबरोबरच ओढा सरळीकरण, खोलीकरण, रुंदीकरण, नदीचे खोलीकरण अथवा रुंदीकरण अशा प्रकारे पाणलोटाची कामे करून गावाला जलसमृद्ध कसे करता येईल याकरिता प्रयत्न केलेले होते. आपले गाव हे पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी असावे हा उद्देश डोळ्यासमोरशी त्यांची मनापासून धारणा होती. आपले गाव हे आदर्श गाव असावे या उद्देशाने अण्णांनी गावातील सांडपाण्याचे व्यवस्थापन केले होते. तसेच रस्ते, घनकचरा याचे देखील उत्तम व्यवस्थापन अण्णांनी केले होते. याचबरोबर आपल्या गावामध्ये सर्व प्रकारच्या सुखसुविधा असाव्यात यासाठी देखील अण्णांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या गावामध्ये राबवले. त्यांच्या कारकिर्दीत मत्स्यजोग गावाला एकूण 19 पुरस्कार मिळवून दिले. एवढेच नव्हे तर पुरस्काराच्या रूपानं रकमेच्या स्वरूपात 92 लक्ष रुपये हे मत्स्यजोग गावासाठी मिळवून दिले आहेत. गावाला शासनाकडून येणारा निधी वेगळाच, परंतु आपल्या गावासाठी केलेल्या कामाच्या आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर व गावाच्या विकासावर संतोष अण्णांनी शासकीय निधी व्यतिरिक्त पुरस्काराच्या माध्यमातून लाखो रुपये मिळवून दिले. हा एक वेगळाच विक्रम अण्णांनी केला होता. आपल्या गावामध्ये भौतिक सुविधा तर पाहिजेतच, झाडे पाहिजेत, पाणी पाहिजे, परंतु याचबरोबर गावातील युवक हे देखील स्वतःच्या पायावरती उभे राहिले पाहिजेत. एक संस्कारक्षम पिढी घडली पाहिजे. समाज कार्यांमध्ये त्यांनी देखील आपला सहभाग खर्चातून दारू सोडवण्याकरिता प्रयत्न केले. कुटुंबातील जे युवक दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले होते अशा युवकांना या व्यसनातून बाहेर काढण्याकरिता ही मोहीम संतोष अण्णांनी सुरू केली होती. आणि ही मोहीम सुरू करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांना स्वतःबरोबर समाज कार्यात झोकून देऊन व्यसनमुक्तीच्या मार्गाकडे नेण्याचा त्यांनी मोठा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांना यश देखील मिळाले. व्यसन मुक्तीकडून शिवभक्तीकडे या अभियानातून त्यांनी संस्कारक्षम युवा पिढी घडवण्याकरिता व त्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल गावामध्ये कसा साधला जाईल याचा देखील अण्णांनी विचार केला होता. तसेच जलसंवर्धनाच्या विविध योजना आपल्या गावामध्ये राबवून पाण्याचा योग्य वापर करून आपले गाव पाण्याच्या बाबतीमध्ये स्वावलंबी बनवणे, गावातील सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते, घनकचरा इत्यादी भौतिक सुविधा गावामध्ये राबवलेल्या आहेत. म्हणजे गावाप्रती आणि गावातील नागरिकांप्रती त्यांचा असणारा जिव्हाळा हा सर्व कामांमधून दिसून येतो. असे होते आपले संतोष अण्णा आणि असे होते त्यांचे निस्वार्थी कार्य. यानंतर आपली दुसरी ताई आपले विचार मांडणार आहेत. ज्या ज्या महामातांनी आणि महामानवांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य, समृद्ध आणि स्वाभिमानी जीवन जगण्याची प्रेरणा दिली, त्या सर्व महामातांना आणि महामानवांना त्रिवार अभिवादन. सर्वप्रथम येथे जमलेल्या सर्व धगधगत्या मशालीत रणांगणातील एका शूरवीराप्रमाणे डरकाळी फोडणारा आमचा वाघ होता, वाघ. परंतु तो 9 डिसेंबरचा काळा दिवस
आम्ही कोणीच विसरू शकत नाही. अण्णा, ऐकताय ना तुम्ही? माणसातील कुत्र्यांनी तोडले. कशी लाज वाटली नाही त्यांना, कशी माणुसकी दिसली नाही. त्यांना नव्हते का आई बाप? त्यांना नव्हता का संसार? त्यांना नव्हती का लेकरं बाळ? असे कसे वागू शकतात ते? आजही हा प्रश्न आम्हाला सतावतो आहे. एक आदर्श बंधू, एका आईचा लाडका मुलगा, लेकरांचा प्रेमळ बाप, एका पत्नीचा योग्य जोडीदार कोसळला होता. घराच्या भिंती ढासळत होत्या, कारण त्या भिंतींना सावरणारे हात आज नाहीसे झाले होते. मायबाप हा फक्त खून नाही, तर त्या नराधमांनी मानवतेचा गळा घोटला आहे. गावातील लोकांचा रोजगार जाऊ नये म्हणून या गुंड लोकांच्या समोर ठामपणे उभा राहून विरोध करणारा आमचा अण्णा आज आमच्यात नाही. अरे काय केलं होतं माझ्या अण्णाने? काय गुन्हा केला होता? आपल्याच गावातील एका गरीब वॉचमनवर होणाऱ्या अन्यायाला विरोध करण्यासाठी आपला अण्णा लढाई, गोरगरिबांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढत होता. परंतु हाल हाल करून मारला आपल्या अण्णाला या राक्षसांनी. काय चुकलं होतं आपल्या अण्णाचं म्हणून एवढे हाल केले? अहो, एखाद्या जनावराला सुद्धा एवढी घाण वागणूक कोणी देत नाही. अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आजवर अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. परंतु अण्णाला मारताना त्या नराधमांनी जे नीच कृत्य केले आहे, त्या कृत्यासाठी ही समस्त जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. त्या कुत्र्यांनी कळपाने येऊन माझ्या अण्णावर झडप घातली. त्यांना एवढं मारलं, त्यांचे इतके हाल केले की शेवटी ते बेशुद्ध झाले. आणि मग त्यांच्या अंगावरचे कपडे काढले. कपडे काढत असताना त्याचे फोटो काढले, हसत हसत सेल्फी काढले. मरण झाल्यानंतर त्याचा जीव जात होता, तो ओरडत होता, माझे हातपाय तोडा पण माझ्या लेकरा बाळांसाठी मला जिवंत राहू द्या, माझ्या लेकरा बाळांसाठी मला जिवंत राहू द्या. पण त्या लोकांना थोडी सुद्धा दया आली नाही. अण्णा प्यायला पाणी मागत होते तर त्यांच्या अमानवी त्या आरोपींनी त्यांच्या तोंडावर लघवी केली. सांगतानाही डोळ्यात पाणी येत आहे. काय वाटत असेल त्यांच्या कुटुंबाला, काय वाटत असेल या लेकीला? दुःखाचा डोंगर कोसळला असेल. शब्द संपलेत त्यांच्या अमानवी अत्याचाराबद्दल भावना व्यक्त करताना. आमचा या न्यायपालिकेवर संपूर्ण विश्वास आहे. आमच्या अण्णाला न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी अशी या जनतेची मागणी मी प्रशासनाकडे विनंती करते. शेवटल्या देवीची सावित्रीची लेक आहे. आम्हाला सांगावं लागणार नाही की आरोपींसोबत कसं वागलं पाहिजे. आता ही लढाई केवळ देशमुख कुटुंबियांची राहिलेली नाही, तर समस्त महाराष्ट्रातील जनतेची आहे. प्रत्येक आईची आहे, भावाची आहे, पत्नीची आहे आणि या महाराष्ट्रातील हरेक लेकीची आहे. जे लोक अजूनही भिंतीत बसून स्वतःला सुरक्षित समजत असतील तर एक लक्षात ठेवा, दुसऱ्यांचं घर जळताना बघणाऱ्यांना उद्या त्या रांगेत तुमचंही घर आहे हे विसरू नका. उद्या त्या रांगेत तुमचंही घर आहे. अरे आम्ही तलवारी सोडल्या पण हे हात तलवारी चालवायला विसरले नाहीत. आम्ही नांगर सोडले पण जमीन फडायला विसरलो नाही. रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे. डोळ्यातला निखारा लाल बुंद आहे. पोलादी मुठीत हत्तींचे बळ आहे. कारण मनात माझ्या शिवबाचा आजही तळ आहे. कारण मनात माझ्या शिवबाचा आजही तळ आहे.
हॅलो. यानंतर स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचे बंधू धनंजयजी देशमुख या ठिकाणी आपले विचार मांडतील. खरं तर या ताईंनी जे मांडलंय त्यापुढं मला काय बोलावं कळना झालंय. जे काही इतिहास भूगोल सगळं सांगितलं तो असाच आहे. अगदी एका निष्पाप माणसाला कशा पद्धतीनं मारलंय. आपल्याला न्याय घ्यायचा आहे का? तर मी विचारतोय, आपल्याला न्याय घ्यायचा आहे का? आपल्याला न्याय घ्यायचा आहे तर आपण फक्त न्याय मागणारे आहोत. न्याय देणारं कोण आहे? इथलं सरकार आहे. तर आपण सगळ्यांनी विनंती करायची आहे. मी विनंती करतोय मुख्यमंत्री साहेब आणि 2 उपमुख्यमंत्री साहेब. ही गोष्ट माहीत नाही की तिथं बीड जिल्ह्यात नेमकं घडलंय काय, तिथली कायदा व सुव्यवस्था नेमकी आहे काय, आणि याचं कारण आहे काय हे आपल्याला कुणालाच माहीत नाही. म्हणून मी बाकीचं सगळ्यांना सर्वश्रुत आहे, सगळा घटनाक्रम माहीत आहे, परंतु तिथली शासन व्यवस्था, तिथं जे काही राजकीय आश्रयापोटी काही कामं केले जातात, राजकीय पाठबळ कोणत्या कामासाठी दिलं जातंय, आणि एका गरीब सरपंचाला, एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला, एका समाजसेवकाला, एका गरीब कुटुंबातील सगळ्या परिवाराला, एका छोट्याशा गावात एकदम सुखासमाधानानं आणणाऱ्या माणसाला कशा पद्धतीनं संपवलं गेलं, कुणामुळे संपवलं गेलं, याविषयी मला बोलणं महत्त्वाचं वाटतंय. तर माझे हात जोडून विनंती आहे, मी न्यायाची भीक मागतोय. मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, तुम्ही आज एकदम गांभीर्याने ही गोष्ट घ्या. 28 मे 2024 ला ही पहिली घटनेची सुरुवात झाली. एका उच्चपदस्थ व्यक्तींना आवादा कंपनीच्या दोन्ही मॅनेजर आणि स्टोर इन्चार्जला अपहरण करून याच लोकांनी एका काळ्या कलरच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये घेऊन गेले आणि अपहरण करून त्यांना जे काही त्यांची काही मागणी असेल ती मागणी पुढं झाली का नाही माहीत नाही, परंतु या गोष्टीची दखल घेऊन त्या कंपनीनं 29 मेला यांच्यावर FIR दाखल केला. परंतु त्याच्यात ज्या दोघांनी अपहरण केलं होतं एकाच व्यक्तीचं त्याच्यात स्पष्ट नाव आहे आणि एक इतर आरोपी आहे, त्याचा कुठंही तपास झाला नाही. म्हणजे आरोपीला कळून चुकलं की आपलं काहीही होत नाही. त्याच अनुषंगाने पुढं ज्या कार्यालयात याच्यातला जो सूत्रधार आहे वाल्मिक कराड, पहिल्यांदा नाव घेलो मी, ज्या सूत्रधाराने जे काही खाली आदेश दिले, जे काही खाली सूचना दिल्या काय करायचंय ते, त्या सूचनेप्रमाणे या सगळ्या लोकांनी हे जे काही 29 नोव्हेंबरला जे काही खंडणी मागण्यासाठी हे गेले, खंडणी मागितली, तरी देखील तिथं काय झालं, कुठलाही गुन्हा रजिस्टर झाला नाही. हे सगळे लोक पोलीस स्टेशनला गेले पण तिथं कुठलाही गुन्हा झाला नाही. आज मला हे म्हणायचं आहे की जर तो लाठ्याने मार खात होता म्हणून गावातल्या एका व्यक्तीने फोन केला संतोष अण्णा देशमुख यांना की अशी इथं घटना घडली आहे, इथं या. तो सोडवायला गेला, भांडण सोडवताना ह्याला मारलं. गावातल्या लोकांनी त्या आरोपींना म्हणजे हातापाई झाली. तो अशोक सोने नावाचा दलित बांधव हा दुपारी 1 वाजेपासून ते 10:30 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये भीक मागत होता की माझा FIR घ्या, माझी म्हणजे माझा जी काय मला शिकायत करायची आहे, जे काय मला FIR द्यायचा आहे ते घ्या. तर घेतली नाही. का घेतली नाही तर यांना हे राजकीय पाठबळ मिळालं होतं. ह्या जे 1 नंबरचा आरोपी आहे, बीड जिल्ह्यात अशी गोष्ट आहे की आरोपी सांगल त्याच्यावर FIR होणार आणि आरोपी ज्याच्यावर नाही सांगल म्हणजे ज्या गोष्टी आरोपी सांगल त्या गोष्टी या आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत होत होत्या. मुख्यमंत्री साहेबांनी जे कर्तव्यदक्ष कावत साहेब आहेत त्यांची नेमणूक केली, परंतु खालची लोक अजून तसेच आहेत. ती अॅट्रॉसिटी घेतली असती तरी देखील हा गुन्हा घडला नसता. आणि संतोषांना तिथे गेले म्हणून वरून आदेश आला. वरून आदेश काय स्वतः दिला नाही, यांना राजकीय पाठबळ आहे. याच्यातून मला एक सांगायचंय की जर जिथल्या तिथं गोष्टी झाल्या असत्या तरी घटना घडली नसती. घटना घडल्यावर सुद्धा बघा तुम्ही, मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि आता परत 2.5 महिन्यानं तोच घटनाक्रम चालू झालाय. जी गोष्ट पहिल्या दिवशी करायचीच नाही ती केली आणि 2.5 महिन्यानं ती काढली. त्याच्यामुळं समजून घ्या, मला काय म्हणायचे ते राज्यकर्ते सगळे जे काही उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, की आत्ता तरी सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करा जेणेकरून आमच्या बीड जिल्ह्याला न्याय भेटेल आणि आम्ही कुठंतरी तिथं सुखसमाधानानं जे काही राहिलेलं आयुष्य, आज देखील सगळं वातावरण भीतीयुक्त आहे, खूप भयानक पद्धतीनं तिथं आहे आणि आम्ही कुठपर्यंत लढणार आहोत. आम्हाला सगळ्या गोष्टीची
एक खूप मोठ्या प्रमाणात भीती आहे, यांचं खूप मोठं जाळं आहे गुन्हेगारीचं, खूप गुन्हेगारी वाढलेली आहे, त्याच्यावर प्रामुख्याने सगळ्यांनी विचार करावा. मला जास्त काही बोलता येणार नाही, कारण का मला काल प्रश्न विचारला पत्रकारांना की हे तुम्ही 3 महिने कसं सावरलात, तर त्याचं उत्तर माझ्याकडे असं होतं की मी कुणाला सावरलं नाही, कुटुंबाला सावरलं नाही, या सगळ्या 18 पगड जातीतील लोकांनी, सर्व धर्मीय लोकांनी, समाजाने कुठंतरी आम्हाला सावरलेलं आहे. म्हणून आम्हाला कुठंतरी लढायची, न्याय मागण्याची हिंमत होत आहे. तसेच तुम्ही आमच्यासोबत कायमस्वरूपी राहा, आमच्याकडून कुठलीही गोष्ट चुकणार नाही, आपणही चुकणार नाहीत. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत, शाहू फुले आंबेडकरांचा विचारांचा वारसा आहे, त्यावर आपण न्यायाच्या भूमिकेत आहोत. आपण न्याय मागून घेऊ आणि न्याय मिळाल्याशिवाय शिस्त बसणार नाही. पण अजून ज्या जिल्ह्यामध्ये काही प्रकार आहेत सध्या चालू, जेल प्रशासनानं काय काम केलंय, त्याच्यानंतर ही घटना घडल्यापासून राजकीय पुढाऱ्यांनी कुठं हस्तक्षेप केलाय, याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे देणार आहोत. ज्या गोष्टीचा हस्तक्षेप या प्रकरणात होत आहे, उपमुख्यमंत्री साहेब, त्या गोष्टी तुम्ही काढून टाका, तुमचं काही नुकसान होणार नाही, ह्याची शाश्वती मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो. तुम्ही सगळ्या ज्या घाणेरड्या गोष्टी आहेत त्या काढून टाका, तुमचं काही नुकसान होणार नाही याची मी खात्री तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो आणि थांबतो. यानंतर आपण माननीय प्रांताधिकारी साहेब यांना जे निवेदन देणार आहे त्याचं वाचन होईल आणि त्यानंतर आपण प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देणार आणि त्यानंतर वैभवीताई आपले विचार मांडणार आहेत. तर प्रांताधिकारी श्रीयुत वैभव नावडकर साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलं जाते, त्याचं वाचन या ठिकाणी आमच्या ताई करतायत. मराठा क्रांती मोर्चा बारामती. निवेदन दिनांक 9 मार्च 2025. प्रति माननीय मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची. विषय मस्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोष पंडितराव देशमुख यांचे मारेकऱ्यांचा खटला जलद गती न्यायालयामध्ये चालवून त्यांनी केलेल्या कृत्यांबद्दल त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी योग्य ती कारवाई करण्याबाबत. महोदय, मस्साजोग येथील सरपंच कैलासवासी संतोष पंडितराव देशमुख यांची दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पद्धतीने व पशूंनाही वर्तणूक दिली जात नाही अशी वर्तणूक देऊन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रस्तुत खटल्यातील आरोपींना कशाचेच भय राहिलेले नाही. त्यांचे कृत्य अत्यंत चीड आणणारे आहे. हत्या करताना त्यांची वागणूक राक्षसी प्रवृत्तीची होती. ही घटना व या घटनेचे फोटो समाजावर गंभीर परिणाम करणारे व दहशत पसरवणारे आहेत. अशा आरोपींना समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे आम्ही आपणाकडे खालीलप्रमाणे मागण्या करीत आहोत. 1. सदर गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांची सखोल चौकशी करून संपूर्ण तपासाअंती त्यांचा सदर गुन्ह्यामध्ये संबंध आढळून आल्यास त्यांना देखील सह आरोपी करण्यात यावे व फाशीची शिक्षा देण्यात यावी. 2. सदर आरोपींच्या विरोधातील खटला हा त्या जिल्ह्यातील न्यायालयात चालवला जाऊ नये, इतर जिल्ह्यात किंवा मुंबईमध्ये चालवला जावा, कारण सदर आरोपींची सदर जिल्ह्यामध्ये मोठी दहशत आहे. त्यामुळे ते साक्षीदारांवर दबाव निर्माण करू शकतात. 3. त्यांच्यावर दाखल झालेला खटला जलद गती कोर्टात चालवावा. 4. तपासामध्ये फरार आरोपीस तात्काळ अटक करून अन्य सह आरोपींच्या विरोधात देखील गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात यावा. 5. सदर आरोपींना देण्यात येत असलेली जेलमधील शाही वागणूक बंद करावी. 6. सदर गुन्ह्यात अटक असलेल्या गुन्हेगारांना त्या जिल्ह्यामध्ये न ठेवता दुसऱ्या जिल्हा कारागृहामध्ये ठेवावे, जेणेकरून गुन्हेगार स्वतःचे गुन्हेगारी साम्राज्य चालवू शकणार नाहीत. 7. जास्तीत जास्त पुरावे देऊन त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याकरिता योग्य ती कारवाई करावी. तसेच जनमानसाच्या असणाऱ्या भावना सरकारपर्यंत पोहोचवाव्यात ही विनंती. आपले विनीत, मराठा क्रांती मोर्चा बारामती व समस्त सर्वधर्मीय बारामतीकर. वरती द्या.
माननीय प्रांत अधिकारी साहेब यांना या ठिकाणी हे आपण सर्व धर्मीय सर्व जातीमधील समस्त बारामतीकरांच्या वतीनं या ठिकाणी आपण हे निवेदन माननीय प्रांत अधिकारी साहेब यांना या ठिकाणी आपण देत आहोत. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी वैभवीताई या ठिकाणी विचार मांडणार आहेत. त्यानंतर वंदे मातरम होणार आहे आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तर स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची कन्या वैभवीताई या ठिकाणी आपले विचार मांडतायत. खरंच या लेखीच्या आवाजाला तुम्ही लाखोने आलात, त्याबद्दल या महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार कसे मानावे हेच कळत नाहीये. आणि आज आम्ही निशब्द झालोय. या ताईंचे सुद्धा खूप आभार, कारण की त्यांनी माझ्या वडिलांचा घटनाक्रम समजून सांगितला. कारण की माझ्या वडिलांची जी हत्या या खंडणीतून झाली आहे, नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती, जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोगमध्ये. आणि नेमकं खरंच ताई मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की माझ्या वडिलांचा नेमका गुन्हा काय होता, कारण की म्हणजे त्यांची इतकी क्रूरपणे हत्या झाली आहे, त्यांना इतकं हाल करून मारले. एका जर दलित बांधवाला, जर गावातील एका दलित बांधवाला मारहाण होत असेल तर माणुसकीच्या नात्याने, नाही तर या महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून ते जर त्या बांधवाला वाचवायला जात असतील तर त्याची शिक्षा इतकी मोठी जर आज या महाराष्ट्रात भेटत असेल तर म्हणजे कोणी दुसऱ्यासाठी कधी पाऊलच उचलणार नाहीये. म्हणून माझी विनंती आहे, माझ्या वडिलांची जी हत्या झाली आज, खरंच माझ्या वडिलांनी म्हणजे माझे वडील जरी यांनी माझ्या वडिलांचा आणि आमच्या कुटुंबाचा जरी हात यांनी तोडले असतील, पण खरंच मी महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार मानते. त्यांनी सगळीकडून आम्हाला, या कुटुंबाला, देशमुख कुटुंबियाला नाही तर देशमुख या मसाजोगला यांनी तुम्ही सर्वांनी हात दिलाय, तर त्याच्यामुळेच हा न्यायाचा लढा पुढे आलाय. आणि जसं चाचांनी काही आमच्या जिल्ह्यातील क्रम सांगितला की प्रशासनातील लोक असतील किंवा इतर असतील, माझी म्हणजे मी तुम्हाला एक सांगते की जरी तुम्हाला याबाबत काही माहीत नसेल किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली आहे किंवा बीड जिल्ह्यातील यामागील घटनाक्रम कसा आहे, तरी तुम्ही जरी आम्हाला विचारलं तरी आमच्याकडे लेखी आणि काही पुराव्यासह आमच्याकडे गोष्टी आहेत, त्यात आम्ही नक्की तुम्हाला देऊ. आज मी मोर्चात बघितलं, लहान लहान मुलं देखील आमच्या पुढे चलत होते आणि खरंच प्रशासनाला आणि सरकारचे डोळे कधी उघडणार. लेकरं सुद्धा रस्त्यावर येऊन माझ्या वडिलांसाठी न्याय मागतायत. याच्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्या देशमुख कुटुंबियांसाठी आणि या मसाजोगकरांसाठी काहीच नाहीये. जसं आज ते लेकरं या मोर्चात येऊन माझ्या वडिलांना न्याय मागत होते, तसंच आमच्या घरातील आद्विक सुद्धा म्हणतोय की अण्णा आल्याशिवाय मी शाळेत सुद्धा जाणार नाहीये. ज्यावेळेस तो धिंगाणा घालतोय, उन्हात फिरतोय, त्यावेळेस त्याला आई म्हणते, आद्विक मी तुला मारेल. तो सतत आईला सांगतोय, आई तू कशी आहेस, मला अण्णा कधीच मारत नव्हते आणि मी अण्णा आल्याशिवाय कधीच शाळेत जाणार नाहीये. त्या दिदींनी खरंच खूप छान माझ्या वडिलांचं कार्य समजून सांगितलंय. पण त्याच कार्यातील एक मी सांगते की बाजारपेठेमधील बाजारकरांना पाऊस आल्यावर तिथे बसायला जागा नव्हती. त्यांचे कपडे भरत असल्यामुळे जे ब्लॉक असतात ते आमच्या बाजारपेठेत स्वतः पप्पांनी, चाचांनी आणि गावकऱ्यांनी मिळून बसवलेत की जे पाऊस पडल्यानंतर बाजारपेठेतील लोकांना बसायला हे होते आणि भाजीपाला खराब झाल्यामुळे गावातील लोक त्याला घेत नाहीयेत, तर भाजीपाला कसा विकणार, त्यांचं पोट कसं भरणार, त्यासाठी बाजारपेठेत सुद्धा जे ब्लॉक बसवलेत. आणि आमच्या घरातीलच म्हणजे आम्ही बघितलेली एक गोष्ट की ज्यावेळेस आमचं घर माळवत असे, त्याच्यातून ज्यावेळेस मुंग्या पडतायत तर माझे वडील आईला म्हणजे माझ्या आजीला सांगतायत, अगं आई तर मुंग्या पडायलात, मी कुठं झोपू, तर आई म्हणते अरे तू खाली झोप ना, खाली आहे ना जागा. पण माझे वडील म्हणतात अगं त्या, आणि आई सांगते की त्या मुंग्याची पावडर टाक त्यांच्यावर म्हणजे त्या मुंग्या जातील.
पण माझ्या वडिलांचा खरंच स्वभाव असा कोणाचाच नाहीये. मी सांगते माझा सुद्धा स्वभाव त्यांच्यासारखा नाहीये. ते खूप वेगळे होते आणि त्यांचे विचार की त्यांनी त्या मुंग्यांना पावडर न टाकता त्या माळवदातून खाली येणाऱ्या मुंग्यांना तिथून चिकट टेप लावली, कारण की त्या मुंग्या मरतील जर त्या खाली आल्या तर आई त्यांच्यावर पावडर टाकेल. माळवदाला चिकटपट्ट्या लावून त्या मुंग्याची धार त्यांनी थांबवली आणि त्याच स्पॉटवर तिथे ते बसले. आणि खरंच आज मला याचं दुःख वाटतं की 9 डिसेंबरला जी झालेली घटना आहे त्या दिवशीचा मला पश्चाताप आज देखील होतो. ज्या दिवशी माझ्या वडिलांना ॲम्ब्युलन्समधून आणलं गेलं त्या दिवशी म्हणजे मी ठरवलं होतं मला शेवटचा माझ्या वडिलांचा चेहरा बघायला भेटणार, मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता. पण त्यांना ते आणलं होतं त्या परिस्थितीत, त्यांना मेनकापणमध्ये आणलं होतं. त्यांनी खरंच इतक्या काय चुकी केली की त्यांच्यावर ही वेळ आली. आणि माझ्याकडे त्यावेळेस सहनशीलता नसताना मी काही समजून न घेता खूप रडायला लागले, कारण की या माझ्या डोळ्यांना म्हणजे अश्रूंना बांधच नव्हता, ते वाहत होते. म्हणून गावकऱ्यांनी ते मला दाखवलं नाहीये. पण या गोष्टीची खरंच मला आज खंत वाटते. त्या दिवशी जरी मी संयम दाखवला असताना तरी मला माझ्या वडिलांचा शेवटचा चेहरा बघायला भेटला असता. या गोष्टीचं मी आज देखील खरंच मला त्यांचा लास्टचा सुद्धा चेहरा बघायला नाही भेटला, याचं मी खरंच दुःख मानते. इथून पुढे तरी ते आम्हाला दिसणार नाहीयेत, पण इथून मागचा त्यांचा जो प्रवास होता तो खरंच आमच्यासाठी खूप चांगला होता. त्यांनी जरी आम्हाला वेळ दिला नसला तरी जो तो वेळ आमच्यासाठी देत होते त्याच्यामध्ये ते खूप आनंदी होते. आणि जसं आज तुम्ही नारे लावतात, खरंच माझ्या वडिलांना न्याय हा मिळणारच आहे. आपला विश्वास तर प्रशासनावर आहे. ताई, तुमचा हे शब्द ना ऐकलं ना आम्हाला फक्त आधी वाटायचं की हा महाराष्ट्र आणि भारत आमचा आहे. पण खरंच आज आम्ही आमच्या या डोळ्यांनी बघतोय आणि या कानांनी ऐकतोय की नाही, खरंच हा महाराष्ट्र आपला आहे. जर आपण ही एकी आज नाही जपली, माझ्या वडिलांना जर आपण न्याय मिळवून नाही देऊ शकलो ना तर खरंच त्यांचं जे बलिदान आहे ते व्यर्थ जाईल. आणि हे आपल्याला जाऊ नाही द्यायचं, कारण की जी बीड जिल्ह्यातली जी घाण आहे ती आम्हाला उचलून टाकायची आहे. कारण की जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आहे ती इतरांवर येऊ नये. आणि जर आज यांना शिक्षा नाही भेटली तर उद्या कोणी पण अरे रस्त्याने सुद्धा चलताना कोणाला जिवंत नाही सोडायचं. धक्का लागला तरी मर्डर होत लागतील. आणि प्रशासनाला खरंच माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. आणि खरंच आज माझे वडील मानवतेचं प्रतीक झालेत आणि त्यांची ती माणुसकी खरंच खूप वेगळी होती. धन्यवाद.